सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा, प्रदेश महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित. काल धीरेंद्र शास्त्री जो बागेश्वर बाबा आहे त्यांनी एक वादग्रस्त असं विधान छत्रपती शिवरायांबद्दल केलेलं आहे. तसं तर हा व्यक्ती त्याच्या आत्तापर्यंतचे जेवढे विधान आहेत ते प्रचंड वादग्रस्त आहेत. महाराष्ट्रात येतो तो बाहेरच्या राज्यातून येऊन या ठिकाणी अशा पद्धतीचे वक्तव्य करतो आणि त्याला जो सपोर्ट आहे, त्याला जो आधार आहे तो इथल्या महाराष्ट्र शासनाचाच आहे. कारण आपण पाहतो हेच नाही म्हणजे धीरेंद्र शास्त्रीच नाही तर या अगोदर सुद्धा अनेक असे लोक आहेत ज्यांनी जसं आता हे RSS प्रणित किंवा मनुवाद्यांचं सरकार, ह्या कर्मठ विचारांचं सरकार, सनातनी विचारांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये ह्या अशा पद्धतीच्या वक्तव्यांमध्ये भर पडलेली आहे. छत्रपती शिवरायांची, छत्रपती शंभूराजांची असे बदनामीकारक असे वक्तव्य हे लोक करत राहतात आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, उलट त्यांना संरक्षण दिलं जातं. हे आपलं दुर्दैव आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आपण जर बघितलं तर काल परवाचं जे विधान होतं, गोविंदगिरी महाराज यांनी 2-3 दिवसांपूर्वी एक विधान केलं आणि ते म्हणतात की छत्रपती शिवरायांना कधीच स्वराज्य उभं करायचं नव्हतं, त्यांना स्वतःला संन्यास घ्यायचा होता. आणि मग त्यांची आणि रामदास स्वामी यांची भेट झाली आणि त्यावेळी रामदास स्वामींनी त्यांना समजून सांगितलं की स्वराज्य उभं करणं किती आवश्यक आहे आणि मग त्यानंतर महाराजांनी स्वराज्य उभं केलं. हे गोविंदगिरी यांचं 2-3 दिवसापूर्वींचं वक्तव्य आहे. तर बंधू भगिनींनो, आपण जे लोक महाराष्ट्रात राहतो, आपली म्हणजे छत्रपती शिवराय मासाहेब जिजाऊ हे आपल्या अस्मिता आहेत. स्वराज्य हे काही अतिशय म्हणजे कुणीतरी सांगितलं आणि कुणीतरी केलं अशी घटना नाही आहे. म्हणजे हजारो वर्षाचा अंधकारमय गुलामगिरीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची जी क्षमता राजांमध्ये होती ती आणि त्याला मार्गदर्शक असलेली सर्व तत्व ही राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची होती. कारण आपण पाहतो ज्यावेळी म्हणजे शहाजीराजे कर्नाटकात मोहिमेवर होते आणि त्यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ ह्या गरोदर होत्या आणि त्या गरोदर असल्यामुळे महाराजांनी त्यांना शिवनेरी गडावर ठेवलं आणि स्वतः शहाजीराजे कर्नाटकात गेले मोहिमेवर आणि मग त्यांच्या देखरेखीखाली काही माणसं ठेवून शिवनेरी गडावर त्यांची व्यवस्था केली राष्ट्रमाता जिजाऊ यांची. आणि त्याच दरम्यान एक प्रचंड मोठी दुःखदायक घटना, हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आणि ती म्हणजे लखुजीराजे जाधव म्हणजे मासाहेब जिजाऊ यांचे वडील लखुजीराजे जाधव आणि त्यांची 3 मुलं आणि 1 नातू अशा 5 लोकांची देवगिरीच्या किल्ल्यावर हत्या करण्यात आली. आणि ती म्हणजे वाटाघाटीसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. म्हणजे अतिशय ज्याला काय पण घातपात त्या ठिकाणी त्यांचा करण्यात आला, त्यांचा विश्वासघात केला नाही. तर लखुजीराजे जाधव हे अतिशय शूर पराक्रमी सरदार होते. त्यांना अशा पद्धतीने अडकवून आणि विश्वासघात करून त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली. आणि ती बातमी जेव्हा राष्ट्रमाता जिजाऊ यांना समजली त्यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांना प्रचंड दुःख झालं, प्रचंड वेदना झाल्या. पण त्या काळी त्या गरोदर होत्या आणि त्या शिंदखेड राजाला येऊ शकल्या नाही. मग त्यावेळी मात्र त्यांनी शपथ घेतली, जर माझ्या पोटी आता पुत्र जन्माला आला, म्हणजे त्या गरोदरच होत्या आणि आता जर पुत्र जन्माला आला तर निश्चितच मी या सगळ्या गोष्टींचा बदला घेणार आहे, निश्चितच मी या ठिकाणी स्वराज्य उभं करणार आहे. कारण इथले जे जुलमी शासन आहे, हे जे परकीय शासन आहे, मग त्यावेळी आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये आदिलशाही होती, निजामशाही होती, मोगलही होते. मग अशा पद्धतीच्या बादशाह्या महाराष्ट्रामध्ये राज्य करत होत्या. त्यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांनी ठरवलं होतं की माझ्या पोटी जर पुत्र जन्माला आला तर मी ह्या सगळ्या पातशाह्या उलथून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण करेल. आणि त्याच पद्धतीने जेव्हा छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, अगदी बालवयापासून मासाहेब जिजाऊ यांनी त्यांच्या मनावर एक आणि एकच गोष्ट बिंबवली की तुमचा जन्मच हा एका विशिष्ट ध्येयासाठी झालेला आहे आणि ते ध्येय म्हणजे तुम्हाला स्वराज्य मिळवायचं आहे. मग आता मित्रमैत्रिणींनो, तुम्ही स्वतः ठरवा की हे जे काही लोक बोलत आहेत तर ते म्हणजे खरं वाटतं का तुम्हाला की छत्रपती शिवराय यांची जी प्रेरणा आहे ते रामदास स्वामी होते? हे तुम्हीच ठरवा. आता मी बोलतच नाही इथून पुढे.
आणि हे असे सतत वादग्रस्त वक्तव्य हे लोक करत असतात. आपण पाहिलं की कालही एका कार्यक्रमात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय नितीन गडकरी आहेत, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तसेच RSSचे मोहन भागवत त्या विचारमंचावर आहेत. अशा ठिकाणी सुद्धा ह्या धीरेंद्र शास्त्री हा जो बाबा आहे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. तो काय म्हणतोय अगोदर आपण बघूयात. भागवत यांची उपस्थिती होती. यावेळी बागेश्वर बाबांना हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। छत्रपती शिवरायांबद्दल बागेश्वर बाबांना वादग्रस्त वक्तव्य केलंय. तर हे असं आहे बंधू भगिनींनो, त्याचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवराय एक वेळ स्वामी रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा जो मुकुट आहे म्हणजे स्वतःचा जिरेटोप त्यांच्या पायावर ठेवला आणि ते म्हणले की मी खूप थकलोय आता हे युद्ध करून करून, आता माझ्याकडून युद्ध करणं होत नाही, तर तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः आता हे राज्य तुम्हीच सांभाळा असं राजे म्हणले. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 4 वर्ष झाली त्या गोष्टीला, की कोर्टाने सुद्धा असा निकाल दिलेला आहे की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय यांचा कुठेही संबंध आलेला नव्हता आणि रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु नाहीतच, हा कोर्टाने निकाल दिलेला आहे. असं असताना सुद्धा पुन्हा पुन्हा हे लोक हेच सिद्ध करण्याच्या मागे आहेत की रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते. हे अत्यंत चुकीचं आणि अत्यंत संतापजनक असं विधान या व्यक्तीनं केलेलं आहे. कारण याला म्हणाव की तू एकतर हा महाराष्ट्रात येतो आणि इथे येऊन अशा पद्धतीची गरळ ओकतो आणि जे विचार मंचावर आहेत ते सुद्धा महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य कसं काय खपवून घेतात हे लोक, हे खरोखरच म्हणजे नवल वाटतं या सगळ्या गोष्टींचं. पण कुठेतरी मनाला असंही वाटतं की हे महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक घडवलं जात आहे, जाणीवपूर्वक हे सगळं केलं जात आहे की जेणेकरून छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे तोच बदलून टाकला गेला पाहिजे आणि पुन्हा एकदा म्हणजे जसं की रामदास स्वामी हेच त्यांचे गुरु होते, हे पुन्हा एकदा लिखित स्वरूपात म्हणा, लोकांच्या मनावर म्हणा, कुठंतरी हे बिंबवून ठेवायचं, हेच यांचं मुख्य उद्देश यातून दिसून येतो. आणि तो म्हणजे निर्लज्ज बाबा म्हणतो की महाराज म्हणले आहो मी थकलो, त्याला म्हणा अरे आग्र्याहून सुटका वाच तू त्यांची, कुठे राहिला आग्रा, कुठे राहिली दिल्ली. आणि तिथून महाराज आले आणि राजगडापर्यंत आले. त्या काळचा प्रवास आपण जर बघितला तर अरण्यामधून जंगलामधून प्रवास करत करत कुठं म्हणजे किती दूरचा प्रवास तो जो आहे आग्रा ते राजगड, हा प्रवास वाच म्हणा, त्याला इतिहास वाच थोडासा. अरे मराठे म्हणजे काही कढी भात खाऊन तयार झालेले किंवा कढी भात खाऊन वाढलेले नाहीत ते. आणि मराठ्यांमध्ये तेवढी ताकद होती, छत्रपती शिवरायांच्या मनगटात तेवढी ताकद होती आणि त्याच्या जोरावर त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं होतं. थकून जाणारी ती व्यक्तीच नव्हती. कारण आपण पाहतो आयुष्यातला एक क्षणभर सुद्धा आपण जर विचार केला की त्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी केलेल्या लढाया, महाराजांनी जिंकलेली युद्ध, महाराजांनी जिंकलेले गडकिल्ले, बांधलेले गडकिल्ले, या सगळ्यांचा जर विचार केला तर त्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही काम त्या ठिकाणी झालेलं आहे तर एक क्षणभर सुद्धा विसावा त्या राजांनी घेतलेला नसेल, आमच्या राजांनी घेतलेला नाही, हे सिद्ध होतं. तू तो इतिहास एकदा वाच आणि हे बोलणे
बोलण्या अगोदर या लोकांनी मात्र कधीतरी विचार करायला पाहिजे, कधीतरी इतिहास वाचायला पाहिजे. पण हा इतिहासच, यांचा मूळ हेतूच हा आहे की हा इतिहासच बदलून टाकायचा आहे. आणि यातून अशा पद्धतीने रामदास स्वामी कसे मोठे होतील. कारण आपण पाहतो रामदासांनी जसं आपल्या संतांनी लिखाण केलं, अभंग लिहिले, समाजाला दिशा देण्याचं काम केलं, समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलंय, तसं कुठलंच काम रामदास स्वामींनी केलेलं नाही. जसं आपल्या संतांनी वारकरी संप्रदाय स्थापन केला आणि जगाला एक दिशा दाखवून दिली, एक जगामध्ये नवीन संप्रदाय, नवीन धर्म, वारकरी धर्म त्या ठिकाणी आणला, तसंही काही यांनी केलेलं नाही. मग जर छत्रपती शिवराय हे नाव जर रामदासांपासून बाजूला झालं तर त्यांचं काय उरतं मग खाली? काहीच नाही, काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून हे लोक पुन्हा पुन्हा छत्रपती शिवराय हे रामदास स्वामींचे कसे शिष्य होते, रामदास स्वामीच त्यांचे कसे मार्गदर्शक होते, आणि हा तर म्हणतो की जिरेटोप उचलून त्यांनी तो मुकुट त्यांच्या पायावर ठेवला वगैरे वगैरे, आणि ते म्हणले की आता तुम्हीच राज्यकारभार पहा. असं होऊच शकत नाही. राज्यकर्ती जमात मराठी त्या काळची जी होती, आपण पाहतो मराठा ही जातच त्या काळची इतकी शूर आणि राज्यकर्ती जात म्हणून जिला ओळखलं जायचं, त्या जातीत महाराजांचा जन्म झाला होता. हे या लोकांना काय माहिती आहे, यांना काय माहिती आहे की हे बाहेरच्या राज्यातून आलेले लोक आहेत. मग तो धीरेंद्र शास्त्री असेल किंवा तो गोविंदगिरी महाराज असेल, त्याने ते याच्या अगोदर 2-3 वेळा असे वक्तव्य केलेले आहेत. पण याचा जाहीर निषेध आपण सर्वांनी करायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत आपण बघितलं की हे जे विचार मंचावर उभे आहेत ते तर महाराष्ट्रातले नेते आहेत सगळे, त्यांनी हे का खपवून घ्यावं. पण कुठेतरी मराठा समाज हा आता लाचार झालाय की काय असं वाटू लागलेलं आहे, आणि या लोकांचे असे वक्तव्य खपवून घेत आहे. तर हे खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे ही सगळी. हे थांबलं पाहिजे. हे महाराष्ट्रासाठी तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा निषेधच आपण सगळ्यांनी केला पाहिजे. तुमचं सगळ्यांचं काय मत आहे ते निश्चित कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यास निश्चित व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर या ठिकाणी थांबूयात. रामकृष्ण हरी.